दर्यापूर शहरातील उद्योजक नागेश्वर खंडारे व पुतना पार्थ विजय खंडारे यांच्यामध्ये प्रॉपर्टीची देवाणघेवाणवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। पार्थ विजय खंडारे यांनी काकावर प्रॉपर्टी हडकल्याचा गंभीर आरोप केला होता। त्यानंतर त्या आरोपाला प्रतिउत्तर देत काका नागेश्वर खंडारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर केलेले आरोप हे चुकीचे असून सदर प्रॉपर्टी संदर्भात सर्व कागदपत्रे माझ्याकडे तयार आहे। माझ्यावर व माझ्या मुलावर केलेले आरोप हे चुकीचे आहे। जर सदर प्रॉपर्टी संदर्भात माझ्या पुतण्याजवळ दस्तावेज असेल तर त्याने न्यायालयात जाऊन दाद मागावी असे नागेश्वर खंडारे यांनी पत्रकार परिषद बोलताना सांगितले आहे। आता 9 नंबरच्या प्लॉट मध्ये त्याच्यात माझा थोडासा भाग आहे। कॉर्नरचा प्लॉट हा ईश्वर भाऊचा तयार आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की 9 नंबर 10 नंबर माझ्या वडिलांना एग्रीमेंट करून दिलं यांनी आणि 11 नंबर 12 नंबर 10 नंबर यांनी घेतला। मागची मी घेतले असं माझ्या वडिलांनी त्यांनी एग्रीमेंट दिलं तर त्याने एग्रीमेंट आणायचं इथे। आणि जर तो म्हणत असेल की मी नेला तो खोटी त्यानं कहाणी रचून भावनिक लोकांना साथ घालून राहिला, त्याच्यावर अजिबात तमाम जनतेला मी सांगू इच्छितो अजिबात विश्वास करू नका। तो 100% खोटा बोलून राहिला। त्याच्या बोलण्यातून अर्धा टक्का जरी आरोप सिद्ध माझ्यावर होत असेल तर मी माझी जाहीररीत्या आवाहन करतो की सगळी अर्धी प्रॉपर्टी त्याला मी आज दान देतो, तशी देतो। आणि 2014 मध्ये निर्णय लागला आणि त्यानंतर ते विरुद्ध पार्टी वर्षा कोर्टात गेली होती तर त्याला आम्ही तिथं स्टे मिळू दिला नाही आणि तो तिथं पेंडिंग राहिली तशीच। आणि इथून मग आम्ही कॅवेट दाखल केलं। आम्ही त्याचं पोलीस मार्फत पोझिशन घेतलं। ईश्वर भाऊचे प्लॉट आहे त्याच्यामध्ये अर्धा, ते पूर्ण प्लॉट माझे नाही आहे आणि त्या प्लॉटचा मोबदला तो प्लॉटमध्ये ह्या सामूहिक कुटुंबातला होता, त्यांनी दिला नाही असं त्याचं म्हणणं आहे। मी त्याला सांगू इच्छितो की तू ज्या बंगल्यात राहतं ते बंगला सामूहिक कुटुंबातून आहे। आम्ही दोन्ही भावांना सामोपचारानं ठरवलेलं आहे। त्या विजूच्याच म्हणण्यानुसार की नाना भाऊ तेव्हा 2,80,000 मी हे प्लॉट घेतले होते ईश्वर भाऊ जोडून। आता त्याचे रेट जास्त झाले असते तर त्यांना लोक काय सांगतो तो त्याचा प्रश्न आहे। पण मी तुम्हाला सांगतो की तो म्हणे की आता त्याची मी 10-12 लाख रुपयाला जागा घेतली सामूहिक कुटुंबातून, बंगला बांधला, वरचं त्यानं बांधलं आणि तो वेगळा राहिल्यानंतर मी दरवर्षी प्रॉपर्टी घेत आलो। तो कमी करत मी तो त्याला प्रॉपर्टी घेण्याचा विषयच नव्हता। जे आहे तो त्याच्या 5-6 लाखाचा माल राहील, 10-15 लाख त्याला देणार आहे। आणि त्यानं नागरिक बँकेचं लोन घेतलं, त्याच्यामध्ये मलाच गॅरंटर घेतलं। लहान भाऊ असल्यामुळे मला त्याचं डावलता येत नव्हतं। त्याने गॅरंटी म्हटलं की मला घ्यावंच लागत होती। मी त्याला असं नाही फोन चालू झाले इतर लोकांचे, काही जवळपासचे नातेवाईक घेते की तू सांभाळ, मोठे वडील खातील। आता त्यांनी फोन करताना एक विचार करायला पाहिजे, ज्यानं हे प्रॉपर्टी कमावली, ज्यानं स्वतःच्या नावाची प्रॉपर्टी त्या पोराच्या नावानं करून दिली, तो त्याचं काय खाणार आहे? मीच तर माझी प्रॉपर्टी त्याला दिलेली आहे। त्यानं कोणती प्रॉपर्टी कमावली त्यानं जीवनात फक्त खर्च केलेला आहे विजून पाटलानं, कारण पूर्ण गाव जाणते त्याला आणि सगळे वार्ताहर तुम्ही लोक जाणतात त्याला तो कसा होता तो। पण तरी कसं आहे की लहान भाऊ आहे पण तो फार मनाचा मोकळा होता। तर त्यानंतर काय झालं की सगळे नातेवाईक आले, त्या नातेवाईकांना घाट घातला म्हणे बा याचं याले देऊन टाका। मी म्हणलं ठीक आहे तू घेऊन घे। मी ते नातेवाईक जेव्हा त्यात कसं असते की मी माझ्या घराचं रिनोव्हेशन चालू होतं तर कसं आहे की आम्ही त्यात समोर माझ्या मुलावर वास्तविक पाहता त्यानं माझ्या मुलाला नाही बोलावले पाहिजे। माझ्या मुलाचा त्याच्यात काहीच रोल नाही आहे। तो आता MBA होऊन मार्केटात आलेला आहे, त्याला काही व्यवसाय आता तो व्यवसायात घुसलेला आहे। तो नेहमी त्याच्या नावाची डंका वाजवते, हे योग्य नाही आहे आणि त्याच्या नावाचा खोटा रिपोर्ट दिला। म्हणजे आम्ही दोघा बापला मी 3 वर्षापासून त्या प्लॉटवर सुद्धा गेलो नाही, दुरून पाहतो फक्त गाडीतून आहे आपली प्रॉपर्टी शिल्लक। आणि कोणाची प्रॉपर्टी मागत त्याला मिळत नसते त्यानं कोर्टात जावं आणि सगळ्या गोष्टीचा उल्लेख करावा। तिथे न्यायदेवता सक्षम आहे सर्वांना न्याय देण्यासाठी। आणि यानंतर मी ठासून त्याला सांगतो, यानंतर जर माझ्या मुलाचं माझं आणि नेहमी धवसा देते माझ्या मुलाचं माझं जर काही कमी जास्त झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त तो पार्थ खंडारे राहील।